तर आपण जी शेतकऱ्यांना जी कर्जमाफी केलेली आहे त्याचे निकष जे आहेत हे लवकरात लवकर जाहीर करण्याची आवश्यकता आहे. नाहीतर मग मार्चला जर शेतकऱ्यांनी पैसे भरले नाही आणि आपण सप्टेंबरपासून रिलीफ देणार असू तर हा एक प्रश्न याच्यावर आपल्याकडून मला स्पष्टता पाहिजे. आणि दुसरा विषय, साखर कारखानदारीच्या अडीअडचणीच्या संदर्भामध्ये मी अतिशय सविस्तरपणाने या सभागृहामध्ये भूमिका मांडली. त्याच्यासाठी आपली वेळ पण मागितलेली आहे. तर त्याच्यावर एक आपल्याकडून स्पष्टता मला पाहिजे, बाकी काही नाही. ठीक आहे अध्यक्ष महोदय, कर्जमाफीच्या संदर्भात आपण साधारणपणे कोण पात्र असेल हे तर घोषित केलं आहे, पण बाकी पात्रता किंवा बाकी जे काही निकष आहेत फार काही कॉम्प्लिकेट आपण करणार नाही आहोत. तरी ते लवकरात लवकर आपण त्या ठिकाणी घोषित करू. कमिटी त्याच्यावर वर्क करते, लवकरात लवकर आपण घोषित करू. अधिवेशन संपण्यापूर्वी कदाचित नाही करू शकणार, पण आपण जेवढ्या लवकर करता येईल तेवढ्या लवकर आपण ते करू. आणि दुसरं, साखरेच्या संदर्भात मी एक बैठक स्वतः घेईन आणि हे सगळे प्रॉब्लेम समजून घेईन. श्री दिलीप वळसे पाटलांसारख्या सिनियर आमदारांना सुद्धा असं वाटतंय की ही कर्जमाफी त्या ठिकाणी गौडबंगाला आहे काय. दिलीप वळसे पाटलांचं म्हणणं आहे की बुवा 31 मार्चच्या आत अनेक शेतकऱ्यांना ते रेग्युलर आहेत, त्यांना त्यांचं कर्ज भरायचं असतं. तुमच्या काय पात्रता आहेत, अटी आहे, शर्ती आहे, निकष आहे, ते आता क्लिअर करा. मुख्यमंत्री ते क्लिअर करायला तयारच नाहीत. 2025 सप्टेंबरच्या थकितांपैकी पात्र याचा नेमका अर्थ काय हे मुख्यमंत्री क्लिअर करायला तयार नाहीयेत. काल आपलं जयंत पाटलांनी अर्थसंकल्पावर भाष्य करत असताना सांगितलं की अहिल्याबाईच्या नावानं जी कर्जमाफी तुम्ही देत आहात त्यासाठी तुम्ही तरतूदच मांडलेली नाहीये की किती तरतूद केलेली आहे. एक संभाव्य आकडेवारी सुद्धा मांडणं गरजेची होती, ती मांडलेली नाहीये. मग मुख्यमंत्र्यांनी नुसती घोषणा केली आहे का? आणि मुख्यमंत्री 31 मार्च नंतर 2 आणि 3 एप्रिलला त्या समितीचा अहवाल घेणार आहेत का? समिती एका शेतकऱ्याच्या बांधावर गेली नाही, एका शेतकऱ्याच्या घरी गेली नाही, कोणाची विचारपूस केली नाही. समितीला काय उपाययोजना करणार आहेत घंट? म्हणजे ज्यांना घरात सुद्धा घालायला चपला लागतात ते शेतीचे धोरण ठरवणार का? अनेक प्रश्न उपस्थित आहेत. मग तुमचे थकितांपैकी पात्र कोण? जर 2 लाखापर्यंत आहे, माझ्यावर जर 2.5 लाख असेल, वरचे 50,000 मी जर भरले तर मी त्या ठिकाणी नील होणार का? अनेक प्रश्न आहेत. ते प्रश्न 31 मार्चच्या आत मुख्यमंत्र्यांनी क्लिअर करणं गरजेचं असताना वळसे पाटलासारख्या माणसाला उत्तर देताना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी विषय टाळून नेलेला आहे. अर्थसंकल्पीय चर्चेमध्ये अनेक आमदारांनी कर्जमाफीविषयी, कर्जमाफीच्या पात्रतेविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले, परंतु जाणीवपूर्वक मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पाला किंवा त्या चर्चेला उत्तर देताना कर्जमाफीचा कस सुद्धा काढला नाही. नमो शेतकरी महासन्मान निधीचं काही बोलले नाही, पीक विम्या संदर्भात काहीच बोलले नाही. तुम्ही किती शेतकऱ्यांना गृहीत धरणार? नुसते आकडे सांगायचे की नदी जोड प्रकल्प 94,000 कोटी, अमुक इतके 1000 कोटी. अरे कधी? आम्ही मेल्यावर? काय लावलं या सरकारने हे धंदा? निषेध करतो मी या यंत्रणेचा, या व्यवस्थेचा, या मुख्यमंत्र्याचा. धन्यवाद.